वर्ल्ड स्ट्रोक डे निमित्त मेडिकवर हॉस्पिटल पुणे इथं अत्याधुनिक ॲडव्हान्स्ड न्यूरो सेंटरचं भव्य उद्घाटन करण्यात आलं। हे केंद्र विविध न्यूरोलॉजिकल आणि न्यूरोसर्जिकल आजारांसाठी सर्वसमावेशक आणि अत्याधुनिक उपचार सुविधा प्रदान करणारं असून रुग्णांच्या सर्वांगीण न्यूरो केअरसाठी एकाच छताखाली अनेक सेवा उपलब्ध करून देते। या केंद्रात पेडियाट्रिक न्यूरोफिजिशियन क्लिनिक, मुलांचे मेंदू आणि नर्व केअर, स्पाइन करेक्शन क्लिनिक, कायफोसिस आणि स्कोलियोसिस, ॲडव्हान्स्ड आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह न्यूरोसर्जरी क्लिनिक, व्हर्टिगो क्लिनिक, बॅलन्स, चक्कर येणे व इनर इयर केअर, न्यूरो इंटरव्हेन्शन क्लिनिक, स्ट्रोक, एंजिओग्राफी आणि ॲडव्हान्स्ड व्हॅस्क्युलर केअर, न्यूरो डायग्नोस्टिक्स, EEG, NCV, EMG, VEP, बेरा आणि एपिलेप्सी क्लिनिक अशा विविध विशेष सेवा सुरू करण्यात आल्या आहेत। या ॲडव्हान्स न्यूरो सेंटरमध्ये 24/7 तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता ठेवण्यात आली असून स्ट्रोक सारख्या आपत्कालीन अवस्थांमध्ये तातडीचं निदान आणि उपचार सुरू करता येतील। या केंद्रात डॉक्टर भगवान M. आगेंग, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल न्यूरोसर्जन, डॉक्टर निनाद रमेश पाटील, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, डॉक्टर कुणाल बाबासाहेब जाधव, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आणि डॉक्टर प्रतीक बाबेल, कन्सल्टंट ॲडल्ट आणि पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट या तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे। या उपक्रमाद्वारे मेडिकवर हॉस्पिटल पुणेने न्यूरो आणि इमर्जन्सी मेडिसिन क्षेत्रात आपली उत्कृष्टता आणि समाज सेवेची बांधिलकी अधिक दृढ केली आहे। बेसिकली आज आम्ही मेडिकवरला ॲडव्हान्स न्यूरोसायन्स डिपार्टमेंट करतो। ॲडव्हान्स न्यूरोसायन्स डिपार्टमेंट म्हणजे काय, सगळं एक रूफला सगळं असायला पाहिजे, फ्रॉम ब्रेन टू स्पाइन। ओके, तर सगळं आपल्याकडे आहे। इट कॅन बी इंटरव्हेन्शन पण करतो आम्ही, तिकडे स्ट्रोक मॅनेज करतो, सर्जरीज पण करतो, हे सगळं आपण या हॉस्पिटलला आहे। सेकंडरी थिंग, जसं आता तुम्ही क्वेश्चन विचारलं तर पॅनिक सिच्युएशन, सी मला कसं वाटतं की एज्युकेशन इज मोर इम्पॉर्टंट हिअर। ओके, फॅमिलीला एज्युकेट व्हायला स्ट्रोकमध्ये लोकांना माहित असायला पाहिजे की स्ट्रोक असतो काय, आणि ज्या लोकांना माहिती आहे लवकर स्ट्रोक आहे तो लवकर येणार हॉस्पिटलला, तर पॅनिक सिच्युएशन नसेल। सेम एक्झाम्पल, ज्यांना हार्ट अटॅक असतो, लोकांना माहिती हार्ट अटॅक आहे, चेस्ट पेन मला होते, तर हॉस्पिटल येतात लवकर, अँजिओप्लास्टी करता जातात। जे लोकांना स्ट्रोकचं एज्युकेशन आहे की बाबा थोडासा चक्कर नाही म्हणजे पॅरालाइज सारखं वाटतं, हात विकनेस वाटतंय, ते लोक हॉस्पिटल, त्यासाठी मोर ऑफ एज्युकेशन आहे इन इनर लेव्हल अँड रिमेनिंग ॲडव्हान्स न्यूरोसायन्स डिपार्टमेंट आम्ही उघडलेले, त्यासाठी प्लीज 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 सगळे डिपार्टमेंट बनपूर हॉस्पिटलला आपल्या मेडिकवरला आहे। नमस्कार, मी डॉक्टर कुणाल जाधव, सिनियर न्यूरोलॉजिस्ट, मेडिकवर हॉस्पिटल भोसरी। आज आपण आमची पूर्ण न्यूरो टीम मिळून स्ट्रोक डे सेलिब्रेशनसाठी जमा झालेलो आहोत आणि आज आपण भोसरी हॉस्पिटल मेडिकवर इथे स्ट्रोक रेडी हॉस्पिटल असं म्हणून आपण आज भेटलेलो आहे। आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणताही ब्रेन स्ट्रोकचा पेशंट आल्यानंतर त्याला मग इंजेक्शन गोळ्याने बरं करायचं असेल तर न्यूरोलॉजिस्ट आहेत, ऑपरेशनने बरं करायचं असेल तर न्यूरोसर्जन आहेत, आणि क्लॉट काढायचा वगैरे असेल तर इंटरव्हेन्शनचे डॉक्टर पण आपल्याकडे आहेत। तर अशी ही कंप्लीट न्यूरोलॉजी आणि स्ट्रोकला लागणारी पूर्ण टीम आपल्याकडे आहे। तर कोणताही पेशंट ज्याला ह्या एरियामध्ये ब्रेन पॅरालिसिस किंवा स्ट्रोकचे सिम्पटम आहेत त्याने लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये येऊन या सगळ्या फॅसिलिटीचं त्याने जे आहे उपलब्ध आहेत, आणि पेशंट पूर्ण रिकवर करण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आपल्या इथे आहेत। काही जीवनशैलीमध्ये आपल्याला बदल पण केलेले पाहिजे। सध्या जे काय सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, म्हणजे बैठी जीवनशैलीची झालेली आहे, ती आपण टाळली पाहिजे। व्यायाम वगैरे खूप आपल्याला हेवी वर्कआउट करायची गरज नाही आहे। सकाळ संध्याकाळ नुसतं आपण 30-30 मिनिट जरी चाललो, नॉर्मल वॉक जरी केला, हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट असायला पाहिजे। आहाराची गोष्ट झाली तर आपल्याला जसं सरांनी पण सांगितलं याच्या आधी की आपल्याला मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे, ज्याच्याने आपल्याला BP कंट्रोलमध्ये राहील। बाकीच्या गोष्टी तळलेलं, तेलकट वगैरे ह्या गोष्टी आपण कमी केल्या पाहिजे। BP कंट्रोल करणे, नंतर मधुमेह कंट्रोल करणे, ह्या गोष्टी, आणि स्मोकिंग हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे याच्यामध्ये। स्मोकिंगचं कंट्रोल असणं, स्मोकिंग म्हणजे न करणं, हे याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण याची काळजी घेतली किंवा फॉलो केल्या तर नक्कीच आपली स्ट्रोक सोबत जी काही रिस्क आहे शरीराची ती नक्कीच कमी होऊ शकते।